अमरावती में गुड़ी पड़वा महोत्सव के साथ सियासत भी देखने को मिली। कांग्रेस पार्टी ने 101 फीट की गुड़ी स्थापित कर उत्सव मनाया और महंगाई व सिलेंडर संकट को लेकर सरकार पर निशाना साधा। महाराष्ट्र के अमरावती में कांग्रेस पार्टी द्वारा गुड़ी पड़वा महोत्सव का आयोजन किया गया। राजकमल चौक पर 101 फीट ऊंची गुड़ी स्थापित कर पारंपरिक तरीके से उत्सव मनाया गया। इस अवसर पर पूर्व मंत्री यशोमती ठाकुर ने विधिवत पूजा कर नागरिकों को शुभकामनाएं दी। कार्यक्रम के दौरान महिला कांग्रेस की ओर से 2 व्हीलर रैली भी निकाली गई, जिसमें बड़ी संख्या में कार्यकर्ता शामिल हुए। वहीं कांग्रेस ने बढ़ती महंगाई और गैस सिलेंडर की कमी को लेकर सरकार पर निशाना साधते हुए प्रतीकात्मक पोस्टर भी लगाए। यशोमती ठाकुर ने कहा कि महंगाई से आम जनता परेशान है और सरकार को इस पर गंभीरता से विचार करना चाहिए। इस कार्यक्रम में कई वरिष्ठ नेता और कार्यकर्ता उपस्थित रहे। आज खरं गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे आम्ही या वर्षी देखील आज या ठिकाणी दरवर्षी गुढीपाडवा मनवला जातो। गुढीपाडवा या ठिकाणी गुढी आम्ही उभारतो आणि नवयुवक संघटना जी आहे संजय देशमुखांची आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं संयुक्त विद्यमानानं या ठिकाणी गुढीपाडवा उभारला जातो, गुढी उभारली जाते। सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात। आज ही जनतेची भावना आहे आणि आज जनतेने ही व्यक्त केलेली आहे की सिलेंडर झाला आडवा आणि कसा करू गुढीपाडवा। तर या सगळ्या गोष्टी सत्ताधाऱ्यांनी विचार करण्यासारख्या आहे। खरं आमच्या आई आम्हाला कडुलिंबाची पानं आणि गुळ देत असतात। तर जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी जो कडवटपणा फैलवलेला आहे, जो कडवटपणा जनतेच्या आयुष्यामध्ये घोळवलेला आहे, तो कडवटपणा कमी हो त्यांच्या मनातला पण आणि जनतेच्या आयुष्यातला पण, आणि त्यांच्या मनातही थोडासा गोडवा येऊ गुळासारखा, आणि आमच्या सर्वांच्या आयुष्यातला कडवटपणा कमी हो आणि गोडवा येऊ अशी भावना आहे।